राज्याच्या राजकारणात अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे हा संघर्ष सर्वांना चांगलाच परिचित आहे। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आणि मात देण्यासाठी कायमच आपली ताकद पणाला लावली। पण वर्तमानात दोन्ही नेते महायुतीत असल्यामुळे यांच्यातला संघर्ष हा संपुष्टात येईल असं वाटत असताना सत्तारांनी काँग्रेस उमेदवाराला छुपी रसद पुरवली आणि परिणामी रावसाहेब दानवेचा पराभव झाला। या पराभवानंतर दानवेंनी जाहीरपणानं सत्तारांवर आरोप केले। आता आगामी विधानसभेत सत्तारांचा पराभव करून वचपा काढायचा पवित्रा दानवेंनी घेतलाय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आजच्या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी। एकंदरीत सत्तारांच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलायचं झालं तर त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे। 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधिमंडळात दाखल होण्याचा मान पटकावला। मात्र 2019च्या विधानसभेपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी जवळीक साधली। मात्र स्थानिक पातळीवर होत असलेल्या विरोधामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि 20,000च्या मताधिक्यानं पुन्हा एकदा विजयश्री मिळवला। पुढे शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जात महत्वाची खाती घेत आपलं राजकीय कौशल्य दाखवून दिलं। तसंच लोकसभेला वार ओळखून टायमिंग साधली आणि दानवेंचा पराभव घडवून आणला। मात्र आता रावसाहेब दानवेंनी त्यांच्या पराभवासाठी ताकद लावायला सुरुवात केल्याचं स्थानिक सांगतात। तसंच दानवे हे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला अपक्ष उभा करून ताकद देत असल्याचं देखील कळतंय। या पदाधिकाऱ्याचं नाव आहे सुरेश बनकर। आता सुरेश बनकर हे भारतीय जनता पक्षात प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळतात। तसंच त्यांचे वडील पांडुरंग बनकर यांना सिल्लोड तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी मोठा वाटा असल्याचं देखील कळतंय आणि त्यामुळे सिल्लोडमध्ये बनकर घराण्याला मानणारा मोठा वर्ग असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्याचबरोबर स्वतः सुरेश बनकर यांनी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठी फळी निर्माण केली आहे। लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेता अशी ओळख त्यांनी मतदारसंघात निर्माण केली आहे। आता त्यांच्या वैयक्तिक प्रभाव आणि रावसाहेब दानवेंची ताकद पाहता सत्तारांसाठी निवडणूक जड जाणार असं सांगितलं जातंय। शिवाय राज्यातील भाजप नेतृत्व देखील दानवेंच्या पराभवामुळे सत्तारांवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्तारांना पाठिंबा दिसतोय आणि म्हणूनच शिंदेंनी त्यांना पालकमंत्रीपद देऊन ताकद दिली असं बोललं जातंय। ज्यामुळे हा संघर्ष रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस विरुद्ध अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे असा अधोरेखित होतोय। आता महाविकास आघाडीची सिल्लोड मतदारसंघातली स्थिती पाहिली तर सध्याला तरी त्यांच्याकडे इथं कोणताही प्रमुख चेहरा दिसत नाहीये। मात्र हा मतदारसंघ शरद पवारांनी ठाकरेंकडून आपल्याकडे मागून घेतलाय असं समजतंय आणि सध्या शरद पवार इथून एखाद्या मराठा उमेदवाराची चाचपणी करताना दिसतात। मात्र या सगळ्या गोष्टीला एका बाजूला ठेवला तर ज्या प्रकारे अब्दुल सत्तारांनी मतदारसंघात विकास कामं केली आहे तसंच मॅन टू मॅन कनेक्ट ठेवलाय, त्यामुळे त्यांचा पराभव करणं हे सोपं नसणार आहे। शिवाय आता तर मनोज जरांगे पाटलांनी कौतुक केल्यामुळे त्यांना आणखी बळ मिळालंय। तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।